माझी आजी. तू किती वर्षाची? मी किती वर्षाची आहे तू? मी माहित नाही. नाही माहिती. मग तू हे का करते? असेच तरी असं नको. तू शाळेत जाते? घे ना दीदी, 100चे 5 ते 6 देणार तुला. पण मी काय सांगतो, तू शाळेत जातेस का? जाते. कितवीला आहेस? तिसरीला. तिसरीला आहे. मग तू हे का करतेस? मग अभ्यास करायचा. घरी येते, मग अभ्यास करते, मग येते इथं. अजून कोण कोण आहे तुम्हाला? आम्हीच आहे बस. माझा भाऊ आणि मीच आहे. आणि मग मम्मी? मम्मी आजीकडे राहते. आजीकडे. तू कुठलीस ग? मी इथलचे, नेरूळचे. नेरूळची? तुम्ही तिकडनं येता? नेरूळ. मम्मीचं नेरूळ आहे. मम्मी नेरूळला राहते आजी संग. मी माणसाजवळला राहते पप्पा संग. अच्छा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर एवढी छोटीशी चिमुकली असून बघा हिला किती समज आहे. इतकी लहान असून सुद्धा ती ह्या वयामध्ये एवढं करत आहे. शाळेत जाऊन शिक्षण घेऊन अभ्यास करून ती ह्या वयामध्ये हे करत आहे फक्त घरच्यांसाठी. घरातल्या आईवडिलांचं भांडणं मुलांना हे सगळं करायला भाग पाडतात बरं का. जर आई वडीलच भांडणं करून घेत नसेल आणि व्यवस्थित राहत असेल तर मुलांवर हे दिवस येत नाही. तर खूप वाईट आहे बरं का. तर आई आजीकडे राहते म्हणत आहे आणि मी माझा भाऊ आणि पप्पाकडे राहत आहे म्हणत आहे. तर खूप वाईट आहे. तर त्या ताईला सांगत आहे की ताई तुम्हाला मी 100चे 5च्या ऐवजी 6 देते, घ्या ना ताई म्हणत आहे. तर खूप वाईट वाटतं बरं का. तर एवढं हुशार आहे, एवढी चिमुकलीला जर एखाद्या चांगल्या शाळेमध्ये घातलं तर खूप हुशार होईल बरं का. तर खूप वाईट वाटतं असे व्हिडिओ बघितलं की सगळ्यात चूक त्यांच्या आईवडिलांची आहे, यांच्याकडे काहीच नाही आहे. तर आईवडिलांनी जर व्यवस्थित समजूनपणाने राहिले तर हे सगळं मुलांवर येतच नाही आहे. तुम्हाला काय वाटतं या मुलीबद्दल नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ खूप छान आहे. व्हिडिओला एक लाईक करा. धन्यवाद.